हे लाडू सगळ्यांनाच येतात, पण आज मी दाखवते असं काही वेगळं, ना तूप ना खोबरं, फक्त गूळ आणि शेंगदाणे वापरून अगदी खमंग पौष्टिक लाडू आपण आज बनवणार आहोत। मुलांसाठी मधल्या वेळेत किंवा सकाळच्या घाईमध्ये त्यांना पौष्टिक असं काहीतरी पाहिजेच असतं। फक्त मुलांसाठी नाही तर स्त्रियांसाठी, गृहिणींसाठी, वर्किंग वुमेनसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयोगी आहेत। जराही तुपाचा वापर न करता हे लाडू आपण बनवलेले आहेत। तर लगेच सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तर तुम्ही 1 किलो गूळ घेतला आणि 1 किलो शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालेल, किंवा थोडासा गूळ कमी जास्त केला तरी सुद्धा चालेल। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर शेंगदाणे चांगलं भाजणं खूप महत्त्वाचं असतं। अगदी खमंग भाजायचे, कच्चे ठेवायचे नाही। कच्चे जर ठेवले तर लाडू खमंग होणार नाही आणि ते वास धरू शकतात। 10 ते 15 मिनिटं शेंगदाणे मस्त भाजायचे आहे। संपूर्ण गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे खूप जास्त काळपट पण करायचे नाही, हलका तांबूस रंग आला की गॅस बंद करायचा आहे। तर बघू शकता इथे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। तर ते आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे असतील तर तुम्ही काढू शकता, नाही काढले तरी सुद्धा चालेल, किंवा अर्धवट काढले तरी सुद्धा चालतील। तरी ते बघू शकता मी आता याच्यावरची सर्व साल काढून घेणार आहे आणि थोडेफार त्याच्यामध्ये राहिले सालीसहित शेंगदाणे तरी सुद्धा चालतील, काही हरकत नाही। हे लाडू खूपच झटपट तयार होतात आणि तेवढेच पोषण मूल्याने भरलेले असतात। मुलांना शाळेच्या टिफिनमध्ये, महिलांना मधल्या वेळेच्या भुकेवर आणि वडीलधाऱ्यांना स्नॅक्स म्हणून हे लाडू एकदम योग्य आहेत। तुम्ही अजून व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही आरोग्याची काळजी घेणारे आहात। तर आवडत असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करत जा। तर पौष्टिक रेसिपीजसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करा। तर शेंगदाण्याचे सर्व साल काढलेले आहे। तर एका भांड्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहे। आता त्यामध्ये गूळ टाकायचा आहे। अगोदर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे। अगोदर जर गूळ टाकला तर तो आपल्या सर्व भांड्यांना चिकटू शकतो खाली। तर अगोदर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा थोडासा आणि परत वरून शेंगदाणे टाकायचे आहे आणि अजून वरती थोडासा गूळ टाकायचा आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व शेंगदाणे आणि गूळ टाकून घ्यायचे। मिक्सर चालू बंद करत आपल्याला आता हे गूळ शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे। ते वाटत असताना चालू बंद करत आपल्याला हे वाटायचं आहे, पण एकदा मधात चेक करून त्याच्यामध्ये चमच्याने असं एकजीव करून घ्यायचं, थोडंसं त्याला मिक्स करायचं आहे आणि परत चालू बंद करत आपल्याला हे 2 ते 3 वेळेस आपल्याला असं करून छान असे शेंगदाणे आणि गूळ एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। गुळाचा ओलावा असतो, चिकटपणा असतो आणि शेंगदाण्यांमधून तेल रिलीज होतं, त्यामध्ये लाडू अगदी छान वळले जातात। तर त्यामध्ये तूप सुद्धा घालण्याची गरज पडत नाही आणि तूप जर तुम्ही घातलं यामध्ये तर 15 ते 20 दिवस सुद्धा हे लाडू टिकणार नाहीत, त्याला वास येऊ शकतो। त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही। तर इथे गूळ आणि शेंगदाणे छान एकजीव झालेले आहेत, बघू शकता खूप छान असं मिश्रण याचं तयार झालेलं आहे। तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की द्या आणि हो, आमच्या चॅनलवर सध्या खास टिफिन सिरीज सुरू आहे। झटपट, पौष्टिक आणि मुलांसाठी खास रेसिपी आपण रोज शेअर करत आहोत, म्हणून चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण तुमचं प्रेम आणि सपोर्ट हाच आमचा खरा उत्साह आहे। आता हे सर्व मिश्रण छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मिश्रण छान एकजीव झाल्यानंतरच आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे। तर याचे छोटे छोटे लाडू आता आपण बनवून घेऊया। आता याचे छोटे छोटे लाडू करून घेऊया। तर लाडू खूप मोठे करायचे नाही किंवा खूप छोटे करायचे नाहीत, तर एक मध्यम साईजचे लाडू आपल्याला करायचे आणि मुलांना जर एक लाडू दिला आपण सकाळी तर त्यांचं पोट भरलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला लाडू करायचे आहे। फक्त अर्ध्या मिनिटात लाडू तयार होतो। बघू शकता किती छान लाडू झालेला आहे, अगदी झटपट तयार होतात हे लाडू। तर अशा पद्धतीने आता मी सर्व लाडू तयार करून घेते। तर ही होती आपली झटपट गुळ शेंगदाणा लाडू रेसिपी, चविष्ट, आरोग्यदायी आणि घरगुती। तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक द्या, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर पुन्हा भेटू एका नवीन झटपट रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा आणि चविष्ट खा। धन्यवाद।